हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघतोय कॉम्प्लेक्स नंबर्सवरती MHT-CET मध्ये विचारलेला एक PYQ जो 2025 साली विचारलेला आहे. ओके, आणि हा खूप सोपा आहे, ट्रिकी आहे. फक्त यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर जे स्ट्रेट फॉरवर्ड सोल्युशन आहे ते तुम्हाला रफमध्ये खूप फास्ट तुम्हाला सॉल्व्ह करून मिळवायचं आहे. तरच मग हा तुम्ही एका मिनिटामध्ये किंवा त्यापेक्षा कमी वेळेमध्ये तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. द कॉम्प्लेक्स नंबर्स sin x plus I cos 2x and cos x minus I sin 2x where I is equal to under root minus 1 are conjugate to each other for एक्सच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत ऑप्शन्समध्ये. म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन्सपैकी कुठल्या एक्सच्या व्हॅल्यूजसाठी हे जे दोन नंबर्स आहेत ते एकमेकांचे कॉन्जुगेट्स असतील असं त्यांनी म्हटलंय. तर आधी आपण दोघांना नावं देऊन घेऊयात. ओके, सो लेट Z1 is equal to sin x plus I cos 2x and let Z2 is equal to cos x minus I sin 2x. तर तुम्हाला सांगितलं काय, Z1 Z2 एकमेकांचे कॉन्जुगेट आहेत, म्हणजे Z1 is equal to Z2 बार. ओके, सो sin x plus I cos 2x is equal to cos x minus I sin 2x बार. ओके, याचा कॉन्जुगेट एवढा असेल तो, बरोबर. सो साइन ऑफ x प्लस I टाइम्स cos ऑफ 2x इज इक्वल टू cos x प्लस I टाइम्स sin 2x. सो व्हॉट दिस मीन्स, टू कॉम्प्लेक्स नंबर्स आर इक्वल. वेन द टू कॉम्प्लेक्स नंबर्स आर इक्वल, कधी सेम असतात दोन कॉम्प्लेक्स नंबर्स, जेव्हा त्यांचे रिअल पार्ट्स आणि इमॅजिनरी पार्ट्स सेम असतील, बरोबर. सो नेक्स्ट स्टेप विल बी साइन एक्स इज इक्वल टू कॉस एक्स आणि cos of 2x is equal to sin of 2x. Okay, so dividing first equation both sides by cos x, so sin x by cos x will be tan x, so tan x is 1, and similarly dividing both the sides by cos 2x to the second equation. Okay, so tan 2x is equal to 1, so tan x ची व्हॅल्यू पण 1 आहे आणि tan ऑफ 2x ची व्हॅल्यू पण 1 आहे. आता तुम्हाला हे माहिती पाहिजे की tan ऑफ विच अँगल इज 1. ओके, बेसिक 0 to π/2 च्या मधला एक अँगल तर आपल्याला माहिती आहे की जिथं tan ची व्हॅल्यू 1 येते, तो अँगल कुठला, π/4. पण मग तुम्हाला जनरल अँगल माहिती पाहिजे, तर तो जनरल अँगल काय असतो, x इज इक्वल टू π/4 प्लस nπ. ओके, π/4 प्लस nπ हा तो अँगल आहे इन जनरल अँगल जिथं tan ची व्हॅल्यू 1 असते, बरोबर. सो x इज इक्वल टू π/4 प्लस nπ. तसंच 2x इज इक्वल टू π/4 प्लस nπ, बरोबर. सेकंड इक्वेशनमध्ये 2 ने डिवाइड केलं तर काय मिळेल, फर्स्ट इक्वेशन सांगते π/4 प्लस nπ ही तुमच्या एक्सची व्हॅल्यू आहे, आणि सेकंड इक्वेशन सांगते एक्सची व्हॅल्यू काय आहे, π/8 2 ने डिवाइड केलं आहे आपण, बरोबर, प्लस nπ/2. ओके, so comparing both the values of x, you will get π/4 plus nπ is equal to π/8 plus nπ/2. ओके, सो π/8 ला लेफ्टला शिफ्ट करा आणि nπ ला राईटला शिफ्ट करा. सो काय मिळेल तुम्हाला, π/4 मायनस π/8 इज इक्वल टू nπ/2 minus nπ. okay, so nπ/2 minus nπ is given by minus nπ/2. ओके, आणि इकडं काय मिळेल, π/8 मिळेल, बरोबर. सो टेकिंग द 2 on left hand side, you will get 2π/8 is equal to minus nπ. π कॅन्सल होईल, 2 ने 8 ला डिवाइड होईल, सो minus n is equal to 1/4, which is n is equal to minus 1/4, which is not possible. Which is not possible. Why? का हे पॉसिबल नाही आहे, कारण n ची व्हॅल्यू आपण नॅचरल नंबर्स घेतलेली आहे, बरोबर. n जो आहे तो एक नॅचरल नंबर आहे, आणि आपण हे इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर जो n मिळतोय
तो एक फ्रॅक्शन आहे. सो विच इज नॉट पॉसिबल. दॅट मीन्स देर इज नो एक्स satisfying Z1, Z2, Z1 and Z2 are conjugates of each other. Are conjugates of each other. याची एक छोटी ट्रिक पण मी तुम्हाला सांगते शेवटी. आपल्याला काय माहिती आहे की 0 to π/2 च्या मध्ये एकच अँगल असा आहे ज्याची टॅनची व्हॅल्यू 1 आहे, बरोबर. म्हणजे टॅन ऑफ π/4 ची व्हॅल्यू 1 आहे, बरोबर. तर π/4 ला जर तुम्ही 2 ने मल्टिप्लाय केलं तर टॅन ऑफ 2 टाइम्स π/2 π/4 म्हणजेच टॅन ऑफ 2 ने डिवाइड होईल 4 ला. टॅन ऑफ π/2. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ टॅन ऑफ π/2? टॅन π/2 काय असतो? कॉस π/2 इज 0. सो टॅन π/2 इज नॉट डिफाइंड. ओके, म्हणजे टॅन ऑफ x इज 1 बट टॅन ऑफ 2x इज इन्फिनिटी. Okay, so this is the plus point. Okay, you can directly say that there is no x such that tan of x is also 1 and tan of 2x is also 1. So तुम्ही या स्टेपलाच डायरेक्ट सांगू शकता. कुठल्या स्टेपला? या स्टेपलाच तुम्ही डायरेक्ट सांगू शकता there is no x satisfying these two conditions simultaneously. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या 12th स्टँडर्डमधल्या स्टुडंट्ससोबत शेअर करा जेणेकरून त्यांना याचा फायदा होईल. आपण डेली बेसिसवरती एक PYQ सॉल्व्ह करणार आहे. एका PYQचं सोल्युशन डेली बेसिसवरती तुम्हाला मिळेल. लेटेस्ट जे PYQs आहेत 2025-26 त्यांचे सोल्युशन्स तुम्हाला या चॅनलवरती नक्की मिळतील. चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये CET मॅथ्स डेली हा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक शेअर केलेली आहे. तो ग्रुप नक्की जॉईन करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.